पालखी सजवली माऊली ताटात नटवली निरोप झाला पंढरपूरला निरोप झाला पारे गड्या पंढरी पारे गड्या एक पंढरी पारे एक पंढरी पारे गड्या गड्या। एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी। गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण। शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज। सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र। मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी। सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी। बाळूमामा मंदिर आदमापूर जवळ कोनवडे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर। संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61। पालखी सजवली माऊली ताटात नटवली निरोप झाला पंढरपूरला निरोप झाला पंढरपूरला निरोप झाला पंढरपूरला निरोप झाला। नमस्कार। आज पंढरीची वारी भाग 1 आपण डायरेक्टली सासवड टू पंढरपूर हा आपला एक भाग झाला गेली काही दिवसापूर्वीच। माऊलीची पालखी ही 6 तारखेला बाहेर पडली। इंद्रायणीला पूर आला होता, चारी बाजूनं पुराचा वेढा होता। त्यावेळेला गणेशवाडीतले आमचे काही वारकरी मंडळी आणि दिंड्या ज्या गेल्या होत्या त्यांचा अनुभव गेल्या आपण पंढरीच्या वारी भाग 1 मध्ये आपण घेतला। आज करवीर पश्चिम भागातून महे गावातील ही दिंडी चाललेली आहे आणि या दिंडीमधून आपले म्हैकरवासीय सर्व वारकरी व हरिनाम भक्त सर्व आपले पुजारी सगळे लोक जे आपले निघालेले आहेत। पाहूया त्यांचं मत या पंढरीच्या वारी भाग 2 मध्ये त्यांचं काय म्हणणं येत आहे। नमस्कार। रामकृष्ण हरी। मी विठ्ठल महाराज गावडे राहणार महे। माऊलीच्या सोहळ्यामध्ये जायचं म्हटलं तर 1 महिना या ठिकाणी खर्च होतो। प्रत्येक व्यक्तीलाच काय 1 महिनाभर या संसाराच्या व्यापातून जाता येत नाही आणि सर्वांना माऊलीच्या सोहळ्यामध्ये जरी चालायचं म्हटलं तरी शरीरसुद्धा त्या पद्धतीनं साथ देणं शक्य नसतं। पण त्याचाच एक भाग म्हणून हे 4थं वर्ष आहे। आम्ही या महे गावातून पंचक्रोशीतील सर्व गावकरी आणि महे ग्रामस्थ यांच्या वतीनं 4 वर्ष झाला हा सोहळा चालू केला आहे। हा फक्त 10 दिवसाचा आहे। माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालायचं म्हटलं तर कमीत कमी 21 दिवस खर्च होतात। सर्वांना एवढा वेळ नाही पण एक 10 दिवस ही आपल्या संसाराचं ओझं बाजूला टाकून ही मंडळी अगदी विठुरायाच्या नामगजरामध्ये चालत पंढरपूरला जातात। असा सोहळा या ठिकाणी चालू आहे महे गावातून। आता गेली 4 वर्ष तुम्ही हे करत आहात। इथून आता तुमचा जो पालखी सोहळा आहे तो नेमका कुठं जात आहे? आता इथून पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये आहे। कोल्हापूरनंतर या ठिकाणी हातकलंगडे, जयसिंगपूर, मिरज आपला हायवे आहे। या हायवेनं सांगोला मार्गे डायरेक्ट हा 7 दिवसामध्ये आम्ही पंढरपुरामध्ये पोहोचतो। याच्यामध्ये आता जे सर्वजण जे आपले वारकरी संप्रदायातली सगळी जी लोक आलेली आहेत इथून सगळी पायी चालत जातात का काही प्रवास करते जातात? सर्व लोक पायी चालतात। जे काही सेवा करणारी मंडळी आहेत, स्वयंपाक करणारी महिला मंडळ, चपात्या वगैरे करणारे तीच फक्त, आणि काही ज्यांचं वय 90 आहे पण अशक्त आहे त्यांची सोहळा निदान डोळ्यानं पाहावं काय इच्छा आहे अशी वयस्कर माणसं फक्त टेम्पोत बसतात। तरुण सर्व मंडळी अगदी आमची 150-200 लोक चालत जातात। पंढरीमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट विठुरायाचं दर्शन घेतलं की तुम्ही रिटर्न येता ना? हा, द्वादशीला परत येतो। द्वादशीला परत येतो। म्हणजेच भक्ती, शक्ती आणि शिस्त हे जर बघायचं झालं तर पंढरीच्या पायी सोहळ्याचा एक वर जन्मात येऊन अवश्य वारी करावी असं संतांनी सांगितलेलं आहे। त्याच धर्तीवरती आज या करवीर तालुक्यातील महेगावचे सुद्धा वारकरी निघालेले आहेत। यांना आपण आमच्या माझा महाराष्ट्र चॅनलमार्फत शुभेच्छा देऊया। माझा महाराष्ट्र चॅनलमधून करवीर तालुका प्रतिनिधी विश्वनाथ मोरेसह रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।